कॅलेंडरचं पान श्रावण महिना दाखवू लागलं की समस्त महिला वर्गाला आस लागते ती मंगळवारच्या मंगळागौरीची। मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला उजळू पंचारती तिजला। झिम्मा, फुगड्या, वेगवेगळे खेळ सारं काही त्यांना खुणावू लागतं। या खेळांची गाणी आणि उखाणे त्यांच्या मनात केव्हाच फेर धरू लागतात। नवीन लग्न झालेल्या सुनेची किंवा मुलीची ही मंगळागौर साजरी केली जाते। देवीची पूजा करून तिला विविध पत्री फुलं वाहिली जातात। 5 वर्ष चालणाऱ्या या व्रताला नवीन लग्न झालेल्या सुवासिनी वशेळ्या म्हणून बोलावल्या जातात। कोकणात आजही ही मंगळागौर मोठ्या हौसेने साजरी केली जाते। श्रावण महिना आला की वेध लागतात ते मंगळागौरीचे। आता मंगळागौर म्हटल्यानंतर सगळ्या भगिनी आनंदित होतात, कारण सगळे माहेरची सासरची माणसं सगळी एकत्र होणार असतात, मजा येणार असते। आणि मुख्य म्हणजे मंगळागौरीमध्ये खेळले जाणारे जे खेळ आहेत त्या प्रत्येक खेळाचं एक वेगळं महत्त्व म्हणजे सर्वांगाला व्यायाम आहे त्या मंगळागौरीच्या खेळामुळे। आणि मग त्या खेळांच्या अनुषंगाने गायली जाणारी गाणी ही सगळी स्वरचित असत पूर्वीच्या काळी, त्यालाही एक वेगळं महत्त्व असतं। आत्ताच्या जिमलाही लाजवेल असे सर्वांग सुंदर व्यायाम या मंगळागौरीच्या खेळातून होतात। हल्ली तर हा खेळ खेळणारे विविध ग्रुप देखील तयार झालेत। मंगळागौरीच्या खेळांच्या स्पर्धांचं देखील आयोजन केलं जातं। या स्पर्धेच्या निमित्ताने का होईना पण हा सांस्कृतिक ठेवा नवीन पिढी आता समजून घेते। गावागावातून या दिवशी रात्रभर जागरण, त्याच्या जोडीला गरमागरम भाजणीची थालीपीठं किंवा वडे, मस्तपैकी कॉफी किंवा मसाला दूध हे सारं काही अगदी ठरलेलं असायचं। मोठ्या घरातल्या ओटी किंवा माझघरात होणारे हे खेळ आता बदललेल्या काळात छोट्याशा ब्लॉकमध्ये होऊ लागलेत। गेल्या 1.5 वर्षात कोरोनामुळे सगळेच सण साजरे करण्यावर बंधनं आलेत आणि त्यामुळेच या निमित्ताने एकत्र येण्याची मजा लुटणाऱ्या अनेक महिला पुन्हा एकदा मुक्तपणे खेळण्यासाठी आतुरल्या आहेत। आता आम्ही मंगळागौरीची पूजन करणार आहोत, त्या निमित्ताने असं आता मंगळागौरीलाच सांगणार आहोत की सगळ्या आपल्या देशावर काही सगळ्या जगावर आलेलं हे सगळं संकट आहे ते लवकरात लवकर दूर व्हावं आणि परत आम्हाला पूर्वीसारखे हे खेळ खेळायला मिळत आणि आनंद साजरा करायला मिळत। रोजच्या आयुष्यात आनंदांचा शिडकावा करणारी आपल्या परंपरांची ही शिदोरी नवीन पिढीच्या हाताला धरून त्यांना शिकवून त्यांच्याकडे सोपवली पाहिजे। ऑनलाईन व्यायाम शिकताना कधीतरी हा ऑफलाईन धडा देखील गिरवून खेळातल्या गोफाप्रमाणेच नात्यांचा गोफ देखील असाच घट्ट विणायला हवा।